विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला अतिशय महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करायचा आहे. टॉपिकचं नाव आहे सांकेतिक तुलना. रिझनिंग मधला हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक असेल, ज्याच्यावर एक प्रश्न आयोग नेहमी तिथं विचारत असतो. चला, बघूया मग आपण सांकेतिक तुलनामध्ये चेक करून घ्या. याच्यावर प्रश्न कसे विचारले जाते ते आपण चेक करून घेऊ. सांकेतिक तुलनामध्ये जर बघितलं, एक होकारार्थी सेंटेन्स असतात आणि एक म्हणू शकतो आपण निगेटिव्ह, आणि एक काय दिसतो तिथं पॉझिटिव्ह सेंटेन्स दिसतात. आता बघा, पहिले आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स चेक करून घ्या. आता एक गोष्ट इथं समजून घ्या. आपल्याला कसं असतो, स्टेटमेंट असतात, काही विधाने असतात, त्याच्यावरून काही निष्कर्ष आपल्याला काढावा लागत असतो. तो करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे हे चेक करावं लागत असते. बघा, ए हा बी पेक्षा लहान आहे, ए हा बी पेक्षा मोठा आहे, ए हा बी एवढा आहे, असे काही स्टेटमेंट दिलेले असतात आपल्याला. बरोबर आहे की नाही? मग त्याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काय करावा लागतो, की तो खरंच मोठा आहे की लहान आहे की समान आहे, बरोबरीचा आहे. काही आपल्याला पर्यायी काय देतात तिथं ऑप्शन देत असतात. आता चेक करा, होकारार्थी वाक्य जर असेल, पॉझिटिव्ह वाक्य जर असेल, तर याच्यामध्ये समजून घ्या. हा जो साईन तुम्हाला दिसत आहे किंवा हा जो चिन्ह तुम्हाला दिसत आहे, बघा, जेव्हा समजा मी मी काय करतो, हा जेव्हा मी साईन काढतो, इथं चिन्ह काढतो, तर एक गोष्ट समजून घ्या, हा जो माझा लहान टोक दिसत आहे, याचा अर्थ जो या बाजून असेल, म्हणजे आपण म्हणू शकतो लेफ्ट साईडला असेल, तर आपण एक गोष्ट इथं समजू शकतो की हा माझ्यासाठी लहान असेल. हा काय असेल, इकडचा लहान, म्हणजे हा ए इथं लहान असेल. ज्याच्याकडे हा तोंड आहे, म्हणजे इथं जर बघितलं, ज्याच्याकडे हा 2 पॉईंट गेलेले आहे, म्हणजे हा त्याच्याकडे 2 पॉईंट गेलेला आहे, तर इथं लक्षात ठेवायचं हे अंतर जास्त आहे, म्हणजे हा बी काय असेल इथं मोठा असेल. किंवा याच्यामध्ये मी असे म्हणू शकतो, इथं जर चेक जर केलं, ए असा दिलेला आहे. आता मला सांगा, याचं तोंड कोणाकडे आलेलं आहे, ए कडे. तर आता मला सांगा, बी पेक्षा ए कसा आहे तिथं मोठा आहे. आता आपण इथं समजून घेऊ, काही उदाहरण दिलेलं आहे मी तुम्हाला. ए, ठीक आहे, ए हा, ठीक आहे, बी पेक्षा लहान आहे, कारण की हा जो छोटा पॉईंट दिसतो तुम्हाला कोणाकडे आहे, ए कडे आहे. म्हणजे छोटा पॉईंट आहे तर ए हे कसा असेल, लहान असेल. हे 2 पॉईंट कोणाकडे गेलेले आहे, बी कडे गेलेले, म्हणजे अर्थात बी कसा असेल रे, मोठा असेल. या चिन्हाचा अर्थ काय होतो, की ए हा ए कोणापेक्षा, बी पेक्षा लहान आहे. हा बी पेक्षा लहान आहे, अर्थात मला सांगा बी मोठा असेल. त्याच्यानंतर चेक करून घ्या, ए चा जो समजा आपण ए च्या सेकंड ऑप्शन मध्ये गेलो किंवा सेकंड स्टेटमेंट मध्ये जर गेलो, तर ए हा बी पेक्षा मोठा आहे, कारण की याचं जो साइनचं चिन्ह जो आहे, याचं तोंड कोणीकडे दिसते तुम्हाला, ए कडे दिसते. याचा अर्थ मला सांगा, मोठा भाग कोणाकडे आहे रे, ए कडे आहे. मग ए हा बी पेक्षा मोठा आहे, याच्यापेक्षा हा कसा आहे, मोठा आहे, अर्थात बी माझ्यासाठी काय असेल, लहान असेल. पॉईंट समजून घ्या. त्याच्यानंतर बघा, हा जो तुम्हाला चिन्ह दिसत आहे इथं, तर याचा अर्थ असा होतो बेटा, की ए आणि बी हे एकमेका एवढे आहे, समान आहे. ए हा बी एवढा आहे किंवा बी हा ए एवढा आहे, किंवा एकमेकाला दोघं पण काय समान आहे, कारण की इथं जर बघितलं, कोणी लहान नाही कोणी मोठं नाहीये. त्याच्यानंतर पॉईंट समजून घ्या काय दिलेला आहे. ए बघा, याच्यामध्ये 2 अर्थ निघू शकतात. ए पहिला आपण वरच्या चिन्हाचा अर्थ समजून घेऊ. ए हा बी पेक्षा कसा आहे, लहान आहे. ए हा बी पेक्षा लहान, कारण की ए कडे लहानचं चिन्ह गेलेलं आहे आणि बी कडे तुम्हाला दिसत आहे 2 पॉईंट दिलेले आहे तिथं, म्हणजे आपण म्हणू शकतो मोठा आहे. ए हा बी पेक्षा लहान आहे. किंवा किंवा कारण की याच्यामध्ये 2 चिन्ह दिसत आहे, किंवा काय दिलेलं आहे, समान आहे. आता बघा, हे ए हा जो आहे समजा बी पेक्षा कसा आहे, लहान आहे. हा वरील पहिला चिन्ह दाखवतो तुम्हाला. त्याच्यानंतर जो दुसरा आहे की नाही, त्याचा अर्थ असा होतो की हे बी एवढा आहे, म्हणजे समान आहे. म्हणजे एक तर तो लहान आहे किंवा तो कसा आहे, समान आहे. 2 तिथं काय निघतात, मिनिंग निघतात. त्याला पण आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्याच्यानंतर तसंच बघ, याचं उलट आहे. ए हा बी पेक्षा मोठा आहे किंवा समान आहे. ए हा बी पेक्षा मोठा किंवा काय दिसतो बेटा इथं, समान आहे. कारण की ए कडे काय गेलेलं आहे, 2 पॉईंट गेलेले आहे, अर्थात तो मोठा झालेला आहे. कोणापेक्षा, तर बी पेक्षा, किंवा काय म्हणतो तो समान आहे. म्हणजे 2 इथं कंडिशन निघतात, एक तर तो मोठा आहे किंवा तो काय तिथं समान आहे. हे आपल्याला चेक करायचं. आता हे सेंटेन्स जर बघितलं, हे सेंटेन्स जर आपण चेक जर केलं, तर हे काय दिसतात आपल्याला, समानार्थ होकारार्थी हे काय दिसतात, स्टेटमेंट दिसतात. तर आपल्याला समजून घ्यायचं समोरचं पण, किंवा आपण इथं जर बघितलं, हा चेक करा. आता हे निगेटिव्ह स्टेटमेंट, काही जर स्टेटमेंट जर बघितलं तर हे निगेटिव्ह असतात, चेक करा त्याच्यामध्ये. निगेटिव्ह स्टेटमेंट मध्ये काय असते, की ए हा बी पेक्षा लहान किंवा मोठा नाही. म्हणजे इथं जर बघितलं, इथं काय दिलेलं आहे आपल्याला सांगा, इथं काय दिलेलं आहे, इथं नाही,
नाही, नाही, नाही. अर्थात मला सांगा बेटा हे काय इथं निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. ए हा बी पेक्षा लहान किंवा मोठा नाही. आता बघा मी इथं जर बघितलं इथं 3 तुम्हाला मी हे कॉलम देतो. हा लहानचा, लहान, मोठा आणि इथं काय म्हणू शकतो आपण समान. ठीक आहे, लहान, मोठा आणि समान. आता चेक करून घ्या. ए जो कार्यकर्ता आहे हा बी पेक्षा लहान किंवा मोठा नाही. म्हणजे तो लहान पण नाही आणि मोठा पण नाही. आता मला सांगा तो लहान नाहीये किंवा तो काय दिसतो बेटा मोठा पण नाही. बरोबर आहे. ए हा बी पेक्षा लहान पण नाहीये आणि मोठा पण नाहीये. याचा अर्थ मला सांगा तो दोन्ही नाहीये. तर तिसरी कंडिशन काय? एक तर तो लहान असेल किंवा मोठा असेल किंवा तो समान असेल. तीनच कंडिशन आहे आपल्याकडे. मग तो लहान पण नाही म्हणते आणि काय दिसतो तिथं मोठा पण नाही. याचा अर्थ मला सांगा 100% इथं जर बघितलं तो काय असेल बेटा समान असेल. तो काय असेल समान असेल. म्हणजे ए इज इक्वल टू काय असेल बी असेल. म्हणजे ए जेवढा आहे तेवढाच कोण आहे बी आहे आणि बी जेवढा आहे तेवढाच कोण आहे तिथं ए आहे. पॉईंट कळाला इथपर्यंत. चला नंतरचा स्टेटमेंट वाचा. ए हा बी पेक्षा लहान किंवा समान नाही. हा जो ए आहे म्हणते ठीक आहे तो काय नाही लहान नाही. त्याच्यानंतर किंवा 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 तो काय समान पण नाही. अर्थात मला सांगा तो समान पण नाहीये. याचाच अर्थ काय झालेला आहे की तो बेटा त्याच्यापेक्षा काय रे मोठा आहे. तो काय त्याच्यापेक्षा मोठा आहे. लहान पण नाही समान पण नाहीये. लहान पण नाही समान पण नाही. अर्थात तो कोण आहे मोठा आहे. मग कोण तर ए हा बी पेक्षा लहान किंवा समान नाही. तर ए हा 100% कसा असेल बेटा मोठा असेल. तर मोठा चिन्ह आपण कसं दाखवतो जो मोठा आहे त्याच्याकडे हे आपण 2 पॉईंट दाखवतो. बरोबर आहे. म्हणजे हा जो मोठा भाग आहे तो कोणाकडे दाखवतो आपण जो मोठा आहे त्याच्याकडे दाखवतो आणि जो छोटा आहे त्याच्याकडे आपण इथं जर बघितलं हा निमूळता भाग म्हणजेच काय म्हणू शकतो आपण लहान पॉईंट दाखवतो. म्हणजे बी पेक्षा तो कसा आहे मोठा आहे. नंतरचा पॉईंट समजून घ्या. बघा ए हा बी पेक्षा मोठा किंवा समान नाही. आता मला सांगा ए जो आहे तो कोण नाही म्हणते मोठा पण नाही आणि तो समान पण नाही. याचाच अर्थ मला सांगा तो काय आहे बेटा तर तो आहे लहान. तो कसा आहे रे लहान. कोण ए ए हा लहान आहे. ए कसा आहे रे लहान आहे. बघा हा छोटा पॉईंट दिसतो कोणाकडे ए कडे. ए हा लहान आहे कोणापेक्षा तर बी पेक्षा. बी इथं काय झालेला आहे मोठा झालेला आहे. ए कसा झालेला आहे इथं लहान झालेला आहे. पॉईंट कळत असेल तुम्हाला समोर पॉईंट समजून घेऊ. ए हा बी पेक्षा लहान नाही. आता मला सांगा ए हा बी पेक्षा लहान आहे. एकच स्टेटमेंट आहे. जर ए हा बी पेक्षा लहान नाही अर्थात तो मोठा पण असू शकते आणि समान पण असू शकते. मी म्हणत आहे की ए जो आहे हा बी पेक्षा लहान नाही. एक तर तो समान असू शकते किंवा मोठा पण असू शकते ना. मग किंवा मध्ये जात आहे. एक तर तो कसा असेल ए मोठा असेल बेटा किंवा तो त्याला काय असेल समान असेल. हा तिथे चिन्ह येणार आहे साइन येणार आहे. त्याच्यानंतर बघा ए हा बी पेक्षा मोठा नाही. आता एक गोष्ट लक्षात येते ए हा बी पेक्षा मोठा नाही. अर्थात मला सांगा बी पेक्षा तो कसा नाही रे मोठा नाही आहे. तो जर मोठा नाही नसेल तर इथे 2 कंडिशन निघू शकते. काय असू शकते एक तर तो कसा आहे लहान आहे. जर मोठा जर नसेल एक तर तो समान असेल किंवा त्याच्यापेक्षा लहान असेल. म्हणजेच आपण म्हणू शकतो तो समान असू शकतो किंवा तो त्याच्यापेक्षा लहान असू शकतो. काय लहान असू शकतो म्हणजेच काय झालं लहान जर असेल तर याचा अर्थ हा चिन्ह येणार आहे. जर समान जर असेल तर हा येणार आहे. म्हणजे 2 जर कंडिशन दाखवायची असेल तर ह्या चिन्हाचा आपण काय करू शकतो वापर करू शकतो. आता बघ हे 5 आपण म्हणू शकतो काय झालेलं आहे. हा स्टेटमेंट इथे दिसत आहे तुम्हाला. बघा एक तुम्हाला अजून दाखवतो इथं खाली. या पॉइंटलाच तो या पॉइंटच्या सोबत आहे हे समजून घ्या. या पॉइंटच्या सोबत आहे तो 5 आणि हे 6 नंबरचा पॉइंट. ए हा बी एवढा नाही. ए हा बी एवढा नाही याचाच अर्थ हे असं आपलं चिन्ह येणार. ए जो आहे ए हा बी एवढा नाही. बी एवढा नाही म्हणजेच काय ए हा बी एवढा नाही म्हणजे समान तो नाही. हे इथं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आपल्याला त्याला नंतर डिस्कस करायचंच आहे काही विषय नाही त्याच्यामध्ये. फक्त एवढं लक्षात ठेवा की ए जो आहे तो बी एवढा नाही म्हणजे आपल्याला समान पण दाखवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तो नाही आहे असं पण दाखवायचं आहे. हे पण इथं लक्षात असू द्या. चला समोरचा पॉईंट आपण समजून घेऊया काय म्हणतो तो काय नाही.
चला नोट पॉइंट मध्ये बघा बघा हे आपण उलट सुलट करून दिलेलं आहे, तुम्हाला काहीच नाही. जर तर मध्ये दिसते जर ए हा बी पेक्षा लहान असेल, जर ए हा बी पेक्षा लहान असेल तर बी हा ए पेक्षा मोठा असेल. म्हणजे हेच तुम्हाला उलट करून दिलेलं आहे. याचा अर्थ हा सेम निघणार ना. ए जर लहान असेल कोणापेक्षा, बी पेक्षा, म्हणजे इथं बी मोठा आहे ए लहान आहे, तर याचं उलट काय झालं की बी मोठा आहे ए पेक्षा. हे पॉईंट कळतो का तुम्हाला? सारखंच आहे, दोन्हीचा अर्थ सारखंच आहे, फक्त आपण इथं काय केलेलं आहे साइन उलट करून दिलेलं आहे. आणि इथं जर बघितलं अल्फाबेट पण काय घेतलेलं आहे वेगवेगळे घेतलेले आहे, म्हणजे उलट करून घेतलेलं आहे. पहिले इथं ए दिसतो, नंतर इथं जर बघितलं पहिले बी घेतलेले आपण. त्याच्यानंतर ए मोठा आहे बी पेक्षा, ठीक आहे, तर बी लहान आहे ए पेक्षा. दोन्ही स्टेटमेंट सारखेच आहे. बघा ए इज इक्वल टू बी, म्हणजे जर इथं आपण जर समजून घेतलं की ए हा बी ला समान आहे, सारखा आहे, बी एवढा आहे, तर इथं समजू शकतो आपण की बी, ठीक आहे, बी समान आहे ए ला किंवा बी ए एवढा आहे. याचाच अर्थ काय झालेला आहे की हे दोन्ही एकमेकाला कसं आहे बेटा समान आहे. येते तुमच्या लक्षामध्ये. त्याच्यानंतर चेक करा की ए लहान आहे बी पेक्षा किंवा समान आहे. ए हा बी पेक्षा लहान आहे किंवा काय दिसतो तिथं समान आहे. लहान आहे कोण? ए, कारण की ए कडे हा छोटा पॉईंट आलेला आहे, बी कडे मोठा पॉईंट गेलेला आहे. ए हा लहान आहे बी पेक्षा किंवा तो समान आहे, बरोबर आहे. मग आपण असं म्हणू शकत नाही का की बी हा मोठा आहे ए पेक्षा किंवा तो समान आहे. दोघांचा अर्थ सारखाच आहे. चेक करा नंतरचा पॉईंट काय दिलेले, ए हा मोठा आहे बी पेक्षा किंवा समान आहे. ए मोठा आहे कारण की इथं जर बघितलं की ए कडे जर बघितलं तर 2 पॉईंट गेलेले आहे. अर्थात इथं काय झालेलं आहे की ए मोठा आहे बी पेक्षा किंवा तो समान आहे. अर्थात आपण इथं असं नाही म्हणू शकत का की बी हा लहान आहे ए पेक्षा आणि तो समान आहे. दोघांचा अर्थ सेमच आहे. तुम्ही याच्यावर विचार करा की हे सारखं आहे का? हो सारखं आहे. आता समजून घ्या किंमत वाढ किंवा किंमत घट, ठीक आहे. आता एक गोष्ट जर समजून घेतला लहान आहे मोठा आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं जर असेल तर आपल्याला काय याच्यामध्ये थोडंफार प्रमाणामध्ये समजून घेण्यासाठी इथं किंमत ठेवावी लागेल. काय किंमत ठेवावी लागेल सर थोडं सांगा. आता चेक करून घ्या. मी जर ए लहान आहे बी पेक्षा असं म्हटलं तर इथं आपण जर बघितलं एच जर समजा आपण म्हणू शकतो ए जर 7 असेल टेबल तर आपण बी हे 8 ठेवू शकतो. आता तुम्ही म्हणसाल सर आम्हाला 10 ठेवायचं आहे, आम्हाला 15 ठेवायचं आहे. तुम्ही काही ठेवू शकता, फक्त आपल्याला समजण्यासाठी अर्थात तो सारखाच होतो की ए लहान आहे बी पेक्षा, लहान आहे तो बी पेक्षा, बरोबर आहे. कारण की लहान हा पॉइंट आपण इकडे दाखवतो. 7 आणि 8, 7 आणि 8 याच्यामध्ये जर चेक जर केलं तर 8 हे मोठा आहे, 7 हे लहान आहे. मग तुम्ही 9 ठेवू शकता, तिथं 10 ठेवू शकता. इथं रॅन्डमली ते काय ठेवत आहे नंबर घेत आहे मी. चला समोरचा पॉईंट मी जर असं म्हटलं चेक करायचं की ए हा बी पेक्षा मोठा आहे, ए हा बी पेक्षा मोठा आहे. तर मी असं म्हणू शकत नाही का की ए ला जर मी 7 म्हणत असेल, ए ला जर मी 7 म्हणत असेल तर बी ला मी 6 म्हणू शकतो, कारण की तो त्याच्यापेक्षा लहानच झाला. की ए मोठा झाला 7 नंबर झाला, बी इथं छोटा झाला 6 नंबर झाला. म्हणजे इथं काय म्हणायचं मला, एकने कमी किंवा एकने घट आहे की आपण ते दाखवू शकतो, एकने वाढवून दाखवू शकतो किंवा एकने कमी करून दाखवू शकतो. कशासाठी? आपल्याला समजण्यासाठी. हे पॉईंट जर कळाले असेल तुम्हाला की तुमच्या वहीमध्ये हे नोट डाऊन करा, लिहा यांना. चला समोर बघतो काय दिसतो काय नाही. बघा याच्यामधला आपल्याला टाईप 1 बघायचा आहे. आपल्याला काय बघायचं याच्यामधला टाईप 1. टाईप 1 मध्ये तुम्हाला अशी माहिती दिलेली असेल की पुढे काही विधाने देण्यात आलेली असून त्याखाली त्याचे निष्कर्ष देण्यात आलेले आहेत, त्यावरून योग्य निष्कर्ष कोणते ते ओळखा. आता मला सांगा काही तुम्हाला विधाने दिले जाणार, त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी इथं निष्कर्ष इथं काढावा लागणार की याच्यामध्ये हे खरंच हे विधान बरोबर आहे की नाहीये. कशावरून? या निष्कर्षावरून. आता चेक करा बेटा काय दिलेलं आहे. इथं काय दिलेलं आहे की पी हा क्यू पेक्षा लहान आहे तो, बरोबर आहे का? त्याच्यानंतर क्यू हा आर पेक्षा लहान आहे, आर मोठा झाला क्यू लहान झाला. त्याच्यानंतर आर इज इक्वल टू एस आहे, याचा अर्थ काय झालेला आहे की आर आणि एस हे दोघं पण काय दिसत समान दिसत आहे. त्याच्यानंतर बघा की एस हा टी पेक्षा लहान आहे, म्हणजे इथं जर बघितलं तर इथं एक गोष्ट लक्षात येत आहे की इथं नंबर तिथं वाढत चाललेला आहे किंवा मोठं कडे आपण जात आहे. पॉईंट कळलं? आता इथं जर असं जर चेक जर केलं तर आपण हे तर डायरेक्ट पण सोडू शकतो, डायरेक्ट पण काय करू शकतो आपण सोडू शकतो.
पण एक गोष्ट जर बघितलं आपण, जर इथं नंबर जर दिलं, आपण जर काय केलं बेटा इथं नंबर जर दिलं तर ते अजून आपल्यासाठी काय होऊन जाते, सोपं होऊन जाते, अजून आपल्यासाठी काय होऊन जाते, सोपं होऊन जाते. आता तुम्ही म्हणसाल की मी रॅन्डमली नंबर घेता इथं, असं काही नाही की मी 7च घेत आहे, 6च घेत आहे, 5 घेत आहे, तुम्ही काही घेऊ शकता. बघा मी जर पी चा नंबर आपण 7 घेतलं, 7 तर पी लहान आहे क्यू पेक्षा, म्हणजे मी इथं जर बघितलं क्यू मोठा दाखवावा लागेल मला, म्हणजे 8 इथं नंबर घेऊ आपण, बरोबर. आता इथे जर बघा की क्यू लहान आहे आर पेक्षा, याचा अर्थ मला सांगा आर मोठा झाला की नाही. आर जर मोठा जर झाला असेल तर मी इथं 9 नंबर देऊ शकतो, बरोबर आहे. आता बघा आर आणि एस या दोघांची किंमत सेम आहे, आर आणि एस दोघांची किंमत काय बेटा, सेम आहे. दोघांची किंमत जर सेम जर असेल तर मला सांगा आर आणि एस हे दोघांचा नंबर काय असेल रे, 9 असेल. पॉइंट क्लिअर का. चला समोर जा तुम्ही. जर यस हा टी पेक्षा लहान आहे, जर यस हा टी पेक्षा लहान जर असेल तर टीला मला मोठं दाखवावं लागेल. टीला जर मोठं दाखवायचं असेल तर यस पेक्षा थोडं मोठं दाखवून द्या, 1 न वाढून, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, 10. येत आहे तुमच्या लक्षामध्ये. मग मला सांगा 10 इज इक्वल टू यू, याचा जर सॉरी 10 नाही, टी इज इक्वल टू काय दिसते, यू दिसतो. याचा अर्थ काय झाला, दोघांचा नंबर सेम आहे, दोघांची एज सेम आहे. दोघांची एज जर सेम जर असेल बेटा, टीला किती नंबर घेतलेला आपण 10, तर यूला पण रॅन्डमली आपण दाखवून देऊ काय तिथं 10च आहे सर. येत्या तुमच्या लक्षात. हे नंबर दिला आपण कशासाठी, तर आपल्याला हे ऑप्शन सोडवण्यासाठी. आता हे नंबर घ्यावंच लागते का, असं काही नाही, आपण डायरेक्ट पण ते सोडू शकतो. कसं सोडू शकतो ते नंतर सांगतो. आता बघा यू ची आपण नंबर काय घेतलेला यू साठी 10, त्याच्यानंतर पी साठी आपण काय घेतलेलं आहे 7. आता मला सांगा इथं 10 दिसतो, इथं 7 दिसतो, याचा अर्थ यू मोठा आहे, पी काय तिथे छोटा आहे. आणि तुम्हाला दिसतोच बेटा यू इथं मोठा दिलेला आहे. बघा इथं यू कडे हा मोठा भाग गेलेला आहे, तर यू काय असेल इथं मोठा असेल. आणि इथं जर बघितलं हा छोटा भाग कोणाकडे गेलाय, पी कडे, म्हणजे हा छोटा काय दिसतो तिथं पी दिसतो. याचा अर्थ हा स्टेटमेंट किंवा हा निष्कर्ष इथं काय बेटा करेक्ट आहे, ए नंबरचा काय तिथं करेक्ट आहे. चला आपण सेकंड कडे जाऊया. आर इज इक्वल टू काय दिलेलं आहे, यू. आर ची किंमत किती आहे, नाही. यू ची किती दिसते आपल्याला 10. मग मला सांगा हे समान झाले का रे, 9 आणि 10 हे समान झाले का, नाही, हे रॉंग नंबर आहे, बरोबर आहे. इथं जर चेक जर केलं आर आणि यू हे दोघं समान नाहीये, याचा अर्थ काय झालेला आहे की इथं हा जो आपला सेकंड नंबर जो ऑप्शन आहे तो काय माझ्यासाठी रॉंग असेल. आता चेक करा समोरचा काय दिलेला आहे, क्यू. क्यूचा नंबर किती घेतलेला आपण, क्यू 8. क्यू काय म्हणू शकतो आपण 8. त्याच्यानंतर क्यू 8 जर असेल तर समोर काय दिलेलं आहे, टी. टी किती घेतलेलं आहे 10. आता समजून घ्या क्यू जर 8 असेल आणि टी जर 10 असेल तर हा पॉईंट काय म्हणतो आपल्यासाठी की क्यू लहान आहे, क्यू कडे छोटा पॉईंट गेलेला आहे आणि टी कडे मोठा गेलेला आहे, म्हणजे 8 आणि इथे 10 दिलेले आहे. क्यू ची किंमत 8 दिलेली आहे, टी ची किंमत 10 दिलेली आहे. मग करेक्ट आहे का, हो करेक्ट आहे. कारण की हा चिन्ह काय सांगतो की टी मोठा आहे, क्यू छोटा आहे, आणि इथे दिसतो पण तो क्यू 8 आहे आणि टी जर बघितलं 10 आहे. याचा अर्थ थर्ड पण काय दिसतो बेटा तिथं करेक्ट आहे. नंतर चेक करा यस मोठा आहे पी पेक्षा, यस मोठा आहे पी पेक्षा, बघून घेऊ आपण यस मोठा आहे का. 9 नंबर दिसतो, यस साठी आपण नंबर किती घेतलेला नाही. त्याच्यानंतर टी साठी सांगा बरं किती आहे 7. टी साठी काय रे 7. आता मला सांगा 9 मोठा आहे की नाही, हो मोठा आहे. 7 हे छोटा आहे की नाही, आहे. मग याचा अर्थ काय झाला की यस मोठा आहे पी पेक्षा, तर हा जो माझ्यासाठी चिन्ह घेतलेला आहे तिथं तो करेक्ट आहे. अर्थात मला सांगा निष्कर्ष काय निघाला किंवा फायनल आन्सर काय निघाला आपल्याला. इथे जर बघितलं निष्कर्ष काय दिसते 1, 3 व 4 हे काय आहे, बरोबर आहे. हे कसे आहे रे, बरोबर आहे. आन्सर काय निघालेलं आहे निष्कर्ष 1, 3 आणि 4th नंबरचं काय तिथं करेक्ट आहे. पण बी नंबर तिथं सेकंड नंबर तिथं करेक्ट आहे का, नाहीये, हे रॉंग आहे. चालते असं तुम्हाला प्रश्न येणार आहे, ते आपल्याला या पद्धतीने तिथं टॅकल करायचं आहे. समोर जाऊया आपण काय म्हणतो तो बघा. परत विधान दिलेलं आहे आपल्याला. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की एच हा आय पेक्षा लहान आहे, सॉरी एच हा आय पेक्षा मोठा आहे, मोठा आहे इथं, म्हणजे याचा अर्थ आय लहान झाला, बरोबर आहे. आय इज इक्वल टू जे आहे, याचाच अर्थ काय झालं बेटा, याचा अर्थ काय झालेला आहे की आपण जर चेक जर केलं, ठीक आहे, आपण जर चेक जर आय इज इक्वल टू जे, याचाच अर्थ असं झालं की आय ची जेवढा आहे तेवढा जे आहे, म्हणजे आय जेवढा आहे तेवढाच कोण असेल माझ्यासाठी जे असेल. जे मोठा आहे के पेक्षा, म्हणजे के छोटा आहे जे मोठा आहे, कारण की हे तुम्हाला साइन दिसते की जे कडे हे मोठं चिन्ह दाखवलेलं आहे
आणि के कडे त्याने छोटं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर असं दिलेलं आहे की के मोठा आहे यल पेक्षा, याचा अर्थ काय होत आहे की किंमत इथं कमी कमी होत जात आहे, एज त्यांचं काय होत जात आहे, कमी कमी होत जात आहे. आता समजून घेऊ आपण काय म्हणतो तो, चेक करायचा की आपण परत मी रॅन्डमली नंबर घेताय, मी जर म्हणत असेल की एच जर 7 जर असेल 7, तर याच्यापेक्षा आय लहान आहे, म्हणजे एच मोठा जर असेल तर आय 100% लहान आहे. नंबर जर इथं जर चेक जर केलं तर नंबर काय घेऊ शकतो आपण 6, कारण की हा मोठा झाला हा लहान झाला. त्याच्यानंतर बघ जेवढा आय आहे तेवढाच कोण दिसतो बेटा, जे आहे. मग आय ला आपण किती नंबर घेतलेला आहे 6, तर जे ला नंबर किती घेऊ आपण 6च घेऊ, कारण की ते समान आहे म्हणजे दोघं पण. त्याच्यानंतर बघा जे मोठा आहे के पेक्षा, याचा अर्थ जे ची जर किंमत 6 जर असेल तर के ची किंमत त्याच्यापेक्षा कमी दाखवावं लागेल, म्हणजे मी इथं 5 दाखवतो. करेक्ट आहे का? चला समोर जातो मी. त्याच्यानंतर बघा के हा मोठा आहे यल पेक्षा, जर के मोठा जर असेल यल पेक्षा तर यल ची किंमत आपल्याला कमी दाखवावं लागणार आहे. याचाच अर्थ काय झालेला आहे की इथं मी जर बघितलं 4 दाखवतो. पॉईंट क्लिअर का इथपर्यंत? काही अडचण जायला नको. आता मी निष्कर्ष चेक करतो की याच्यानुसार हे बरोबर आहे का, विधान हे असं दिलेलं होतं आपल्याला. आता मला निष्कर्ष बघायचा आहे की ते करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे. चेक करून घ्या. इथं यल ची किंमत किती घेतलेली आहे, म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी की यल हा लहान आहे एच पेक्षा, यल हा लहान आहे एच पेक्षा, हे खरं आहे का ते आपण चेक करणार आता नंबर देऊन. आता मला सांगा यल ची किंमत किती घेतलेली आपण 4, बरोबर आहे. एच ची किंमत किती घेतलेली आहे 7. मग बरोबर आहे ना, कारण की इथं म्हटलेलं आहे की यल हा लहान आहे, तर यल हा लहानच आहे, इथं 4 दिसते त्याची किंमत, आणि एच जर बघितलं तर त्याची किंमत किती दिसते 7 दिसते. याचाच अर्थ काय झालेला आहे की हा जो निष्कर्ष पहिला आहे तो करेक्ट आहे, कारण यल इथं लहानच आहे कोणापेक्षा, एच पेक्षा, कारण एच ची जो एज आहे तो आपण म्हणू शकतो 7 आहे, एलचं ते 4च आहे. येत आहे का रे लक्षामध्ये? चला समोर बघूया काय म्हणतो तो काय नाही. आपण ऑप्शन नंबर सेकंड कडे जाऊया. एच ची किंमत परत मला सांगा किती आहे 7, के ची किंमत किती आहे 5. मग त्यानं काय म्हटलेलं आहे आपल्याला की एच मोठा आहे के पेक्षा, तर मोठाच आहे, कारण की एच ची किंमत आपल्याला 7 दिसत आहे, के ची किंमत काय दिलेली आपल्याला 5 दिलेलं आहे, अर्थात सेकंड पण काय दिसतो बेटा तिथे, सॉरी 1 मिनिट. चेक करून घ्या. हा जो निष्कर्ष सेकंड आहे तो पण काय असेल माझ्यासाठी करेक्ट असेल. आता त्याच्यानंतर चेक करून घ्या. आय दिसतो आणि के दिलेला आहे. मग मला सांगा आय ची किंमत किती आहे 6 आहे, के ची किंमत किती आहे 5 आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे, आय लहान आहे के पेक्षा. पण मला सांगा हा म्हणत आहे की आय जर बघितलं लहान आहे बरोबर आहे के पेक्षा. पण मला सांगा इथं जर नंबरनुसार जर चेक जर केलं तर नंबरनुसार जर आपण चेक जर केलं, आयचं नंबर किती आहे 6 आणि के चा नंबर किती आहे 5. हे बरोबर आहे का? ते चिन्ह कसं असायला पाहिजे होतं, असं असायला पाहिजे होतं, म्हणजे आय मोठा आहे के पेक्षा असं असायला पाहिजे, कारण की या नंबरनुसार आपल्याला असं लक्षात येते की इथं जर बघितलं आय मोठा आहे पण इथं चिन्ह हे आपल्याला रॉंग दिलेलं आहे, अर्थात थर्ड नंबरचा जो ऑप्शन आहे माझ्यासाठी काय असेल बेटा, तो रॉंग आहे. म्हणजे तो कसा पाहिजे होता तिथं, तर तो या टाइप मध्ये काय पाहिजे होतं, चिन्ह पाहिजे होतं. हे असं चालेल का तिथं? नाही, ये रॉंग है, ये क्या है, गलत है यहाँ पर. ओके चलो आगे बढ़ेंगे. जे ची किंमत चेक करून घ्या. जे किती आहे 6 आहे, जे किती आहे 6 आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं एच किती आहे 7 आहे. त्याला काय म्हणायचं आहे की जे हा लहान आहे एच पेक्षा, आणि तो आहेच, कारण की इथे चेक करा इथे जे ची किंमत 6 आहे, एच ची किंमत काय दिलेली आहे 7 दिलेली आहे. मग करेक्ट आहे का? हो करेक्ट आहे. मग परत जर बघितला निष्कर्ष आपल्यासाठी काय निघालेला आहे, निष्कर्ष चेक करून घ्या रे काय म्हणतो तो निष्कर्ष. ठीक आहे 1, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे 2 आणि इथे 4. हे काय असेल करेक्ट असेल, बरोबर असेल. हे काय असेल भाऊ? बरोबर. कारण की इथे थर्ड नंबरचा काय दिसतो आपल्याला, एरर दिसतो याच्यामध्ये, इनकरेक्ट तो दिलेला आहे. पॉइंट क्लिअर का? चल समोर जा तुम्ही. टाईप बघा इथं सेकंड मध्ये चेक करून घ्या. टाईप सेकंड मध्ये आपण आलेलो आहे. टाईप सेकंड मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, नोट बघा इथं. बघा ए हा बी पेक्षा लहान आहे, बरोबर आहे, किंवा तो कसा आहे बेटा समान आहे. तो कसा आहे समान. मग याच्यामध्ये आपण नंबर वापरू शकतो का? वापरू शकतो. आता चेक करून घ्या. ए चं जर आपण नंबर 7 जर घेतलं 7,
तर ए हा लहान दाखवायचा आहे बी पेक्षा, म्हणजे बी ची ही किंमत कशी दाखवायची, आपल्याला मोठी दाखवायची. म्हणजे इथं बघा दोन चिन्ह आहे की नाही, दोन चिन्ह जर असेल तर आपण इथं दोन पद्धतीने दोन चिन्ह दाखवू शकतो. समजून घ्या इथं काय म्हणायचं मला. पहिला आपण जो वरील जो साइन आहे त्याच्याबद्दल बोलूया, त्याच्याबद्दल डिस्कस करूया की ए हा बी पेक्षा लहान आहे, याचा अर्थ असं होतो म्हणजे ए लहान आहे बी पेक्षा, म्हणजे बी ची किंमत आपल्याला मोठी दाखवावी लागणार, ए ची किंमत आपल्याला लहान दाखवावी लागणार. म्हणजे मी ए जर 7 म्हणत असेल तर बी 100% काय असेल बेटा 8 असेल. ठीक आहे, बी काय असेल तर 8 असेल, म्हणजे इथे झालेलं आहे. पण एक गोष्ट समजून घ्या, याच्यामध्ये दोन कंडिशन आहे. काय? एक तर तो मोठा आहे कोण बी, किंवा ए हा लहान आहे हे दाखवलं आपण, किंवा तो समान आहे. किंवा जर समान जर असेल तर याचा अर्थ असं झालेला आहे की हा मोठा पण दाखवला आपण 8 नुसार आणि हे आपण समान पण दाखवलं. म्हणजे बघा 7 7 आपण समान दाखवलं, म्हणजे जो खाली जो चिन्ह आहे त्याच्यानुसार आपण इथं खाली त्याचा नंबर घेतलाय. हा जो वरील जो चिन्ह आहे त्याच्यानुसार आपण हे काय घेतलेलं आहे, वरील नंबर घेतलाय. समजून घ्या, ए हा ए हा लहान आहे बी पेक्षा, म्हणजे बी मोठा दाखवला आपण इथं, ए लहान दाखवला. किंवा तो काय म्हणत आहे की समान आहे, ए आणि बी हे समान आहे. मग ए आणि बी जर समान जर असेल तर आपण हे दाखवू शकतो, काय दाखवू शकतो की ए ची जेवढी किंमत आहे तेवढीच कोणाची बी ची किंमत आहे. म्हणजे 7 7 आणि ते 7 8 दाखवलेले आपण. समजलं असेल तुम्हाला. कारण की इथं दोन आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, नंबर घ्यावा लागणार आहे, कारण की त्याच्यामध्ये जर बघितलं दोन कंडिशन आहेत. तसंच इथं चेक करून घ्या बरं. ए हा मोठा आहे बी पेक्षा, ए कसा आहे बेटा मोठा आहे, म्हणजे याचाच अर्थ काय झालेला आहे की ए जर 7 जर नंबर घेतला आपण, ए साठी जर 7 नंबर घेतला तर 100% बी हे छोटा दाखवावं लागणार आहे, अर्थात आपण 6 घेऊ शकतो. बरोबर. हा जो वरील चिन्ह आहे याचा अर्थ तिथं झालेला आहे की ए मोठा झाला आणि बी इथे छोटा झाला. पण तो दुसरं काय म्हणतो, किंवा मध्ये आपण म्हणत आहे, किंवा मध्ये असं म्हणत आहे की ए आणि बी हे समान आहे, याचा अर्थ काय झालेला आहे की तो समान आहे. हे दोन रेषा खालच्या इथे जर बघितलं ते समान आहे. समान जर असेल तर ए ची किंमत 7 जर असेल तर बी ची किंमत पण आपल्याला काय दाखवावं लागणार, 7 दाखवणार. येत आहे तुमच्या लक्षामध्ये. म्हणजे हे दोघं पण काय दाखवलं आपण, सारखं पण दाखवलं आणि इथं वरील चिन्हानुसार आपण असं दाखवलं की ए मोठा आहे कोणापेक्षा, बी पेक्षा. पॉईंट तुम्हाला लक्षात आलं असेल. तसंच इथं चेक करून घ्या काय दिलेलं आहे. इथं असं दिलेलं आपल्याला की ए हा बी पेक्षा लहान आहे. घेतो मी नंबर 7, बी पेक्षा लहान आहे. त्याच्यानंतर जर बघितलं समान पण दाखवू शकतो. समान काय दाखवू शकतो, 7 7 दोघाला 7 7 नंबरने दाखवू आपण. आता बघा इथं जर चेक जर केलं तर बी हा सी पेक्षा लहान आहे. बी कसा आहे, सी पेक्षा लहान आहे. बी जर सी पेक्षा लहान जर असेल तर अर्थात मला सांगा सी चा नंबर आपल्याला जास्त दाखवावा लागणार आहे. अर्थात तो काय होणार, इथं जर मी समजा 9 नंबर घेतला, 9 नंबर, तर याचाच अर्थ काय झालेला आहे बेटा. आता तुम्ही असं घेसाल का की 8 साठी 9 तर 7 साठी 8, असं काही घेण्याची गरज नाही. कारण या दोन्ही जो आपला नंबर आहे याच्यापेक्षा 9 हे मोठाच आहे. बी पेक्षा सी मोठाच झालेला आहे. कशानुसार की तुम्ही जर वरच्यानुसार तुलना केली, सर याचं 8 नंबर घेऊ, जर 8 नंबर घेतला तरी तो 9 नंबर हे मोठाच आहे त्याच्यापेक्षा. आणि इथे जर आपण 7 नंबर घेत असेल तर 7 नंबर नुसार पण 9 नंबर हे मोठाच आहे. अर्थात इथं चेक करून घ्या की या कंडिशन मध्ये पण हे आपल्याला असं दाखवायचं आहे. पॉईंट का. आता तुम्ही हे असं नका दाखवा की 8 पेक्षा 9 आणि ते 7 पेक्षा 8, असं काही घेण्याची गरज नाही, कारण की दोघांचा अर्थ काय होणार बेटा, सेमच निघणार आहे. चला तसं इथं चेक करून घ्या बरं काय दिसतो की ए मोठा आहे बी पेक्षा. ए जर मोठा जर असेल, ए ची किंमत जर मी 7 घेत असेल तर बी ला पण छोटा दाखवावं लागणार, म्हणजे 6 नंबर दाखवावं लागणार. इथं काय दाखवावं लागणार, 6. किंवा तो समान आहे म्हणत आहे, समान जर असेल तर इथं 7 दाखवतो मी. ए जेवढा आहे तेवढाच कोण आहे, बी आहे. दोन कंडिशन आहे कारण की दोन चिन्ह आहे इथं. आता मला सांगा बी मोठा आहे सी पेक्षा, अर्थात मला सांगा या दोन्ही नंबर पेक्षा 6 आणि 7 पेक्षा एक नंबर खाली घ्यावा लागणार. म्हणजे इथं काय घेऊ शकतो आपण, जर 5 घेतलं तर चालत नाही का, डायरेक्ट 5 हा लहानच आहे, 6 पेक्षाही लहान आहे आणि 7 पेक्षाही लहान आहे तो. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट मी काय म्हणू शकतो, इथं 5 नंबर घेऊ शकतो. अशी इथं काय निघणार, आपण म्हणू शकतो कंडिशन इथं निघणार आहे. आता बघा निष्कर्ष तसा निघतो तिथं. हा एक गोष्ट समजून घ्या, इथे काय म्हणतो ए इज इक्वल टू बी आणि बी हा लहान आहे, बी हा लहान आहे किंवा समान आहे कोणापेक्षा, सी पेक्षा. आता चेक करून घ्या इथं कंडिशन काय. जर मी ए ची किंमत इथं जर बघितलं 7 ठेवत असेल, ए काय म्हणत आहे मी 7 म्हणत असेल, तर बी पण काय असेल बेटा 7च असेल. बी पण काय असेल 7 असेल. कारण की याची किंमत, दोघांची किंमत कशी आहे रे, सेम आहे. ए जेवढा आहे तेवढाच कोण आहे, बी आहे. आता हा पार्ट जाऊ द्या, समोरचा पार्ट समजून घ्या.
की काय म्हणत आहे की बी हा छोटा आहे, बी हा लहान आहे. हा चिन्ह सांगतो पहिला. बी हा लहान आहे कोणापेक्षा? सी पेक्षा. अर्थात मला सांगा सी पेक्षा जर लहान जर असेल तर सी मोठा दाखवावा लागणार आपल्याला. बी पेक्षा सी मोठा दाखवावा लागणार. बी ची किंमत 7 जर असेल तर सी ची किंमत 8 म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर तो काय म्हणू शकतो की बी एवढा पण आहे सी, किंवा मध्ये म्हणत आहे एक तर तो लहान आहे बी, किंवा तो कसा आहे त्याच्या समान आहे, सोबत आहे. मग मला सांगा समान आहे सोबत जर असेल म्हणायचं असेल त्याला की बी एवढा याला सी ला दाखवावं लागेल, म्हणजे ऑब्लिक मध्ये काय येणार बेटा? एस काय म्हणू शकतो आपण? 7 येणार आहे. कारण की बी ची किंमत 7 तर सी ची किंमत पण 7. वरील चिन्हानुसार हा जो आहे समानचा चिन्हानुसार हे आपण गोल गोल मध्ये दाखवलेला आहे. आणि वरील जो चिन्ह तुम्हाला दिसत आहे काय दिसत आहे की बी लहान आहे सी पेक्षा, तर बी 100% लहान आहे, कारण की बी ची किंमत 7 आहे, सी ची किंमत आपण 8 दाखवली इथं. कारण असं का दाखवतोय आपण 8 आणि 7 असं का दाखवतोय? कारण की ते दोन चिन्ह आलेले आहे, बरोबर आहे. तसंच इथं चेक करा बरं, ए हे बी एवढा आहे. अर्थात मी जर इथं 7 नंबर घेतला, इथं थोडं आपल्याला जागा सोडायला पाहिजे होती. इथं आपण काय म्हणू शकतो 7, तर बी पण काय असेल इथं 7च असेल. दोघांची किंमत सॉरी दोघांची किंमत काय तिथं सेम आहे. पॉईंट काला का? पण इथं समोर पॉईंट काय म्हणत आहे तो की बी हा मोठा आहे सी पेक्षा. बी जर मोठा असेल सी पेक्षा तर आता मला सांगा इकडे दाखवतो सी ची किंमत, तर सी हा छोटा असेल कोणापेक्षा? बी पेक्षा. अर्थात मला इथं असं लक्षात येते की आपण जर बी च किंमत 7 घेतलं असेल तर सी च किंमत आपण 6 घेऊ शकतो का? तर हो, बरोबर आहे. त्याच्यानंतर असं चेक करून घ्या की असं म्हटलेलं आहे दुसरा चिन्ह. आता बघा पहिला चिन्ह इथं झालेला आहे कंप्लीट. काय की बी मोठा आहे, सी हा छोटा आहे. बी ची किंमत आपण 7 घेतलेली आहे, सी ची किंमत आपण 6 घेतलेली आहे. करेक्ट काय इथपर्यंत? करेक्ट. पण हा चिन्ह राहिलेला आहे, त्याचा अर्थ काय? समान होतो. म्हणजे बी जेवढा आहे तेवढा सी आहे. मग बी ची किंमत किती घेतली आपण? 7. तर सी ची किंमत पण काय घ्यावं लागणार बेटा? आपल्याला 7 घ्यावं लागणार आहे. हे इथं समजून घ्या, अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर चेक करा काय दिलेलं आहे तुम्हाला? ए इज इक्वल टू काय दिलेलं आहे? बी. म्हणजे परत मी काय म्हणतो 7 इज इक्वल टू काय म्हणतो मी? 7. हा आणि हा सेमच आहे, बरोबर आहे की? सेमच आहे ते, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. याची आणि याची किंमत काय असेल त्याचं सारखीच असेल. चालते. एवढं समजून घ्या तिथं. आता हा पॉईंट मी इथं काय करतो डिलीट करून टाकतो, कारण की ते वरील पॉईंटच इथं काय झालेलं आहे कॉपी झालेला आहे. हा एक गोष्ट समजून घ्या याच्यामध्ये काय म्हणतो तो की सी आणि बी जसं हे तुम्हाला नंबर दिसत आहे, जसं सी आणि बी याचा जो नंबर दिसत आहे. आता मला सांगा मी जर बी ला काढून टाकलं इथं आणि ए ला जर ठेवलं तर याची याची कंडिशन काय असेल? सारखीच असेल. कारण की मला सांगा बी ला जेवढं किंमत लागत आहे तेवढंच ए ला लागत आहे. म्हणजे मी या बी च्या ऐवजी इथं जर समजा ए जर ठेवलं, म्हणजे ए असं जर डायरेक्ट सी ठेवलं तर हेच कंडिशन निघणार की 7 नंबर ए ला निघणार आणि सी ला जर बघितलं 8 आणि काय निघणार तिथं 7 निघणार. कारण की बी जेवढा आहे तेवढाच कोण आहे बेटा? ए आहे. हे इथं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. चला समोर जा तुम्ही काय म्हणतो तो काय नाही चेक करून घेऊ. आता बघा विधान काय दिलेलं आहे. सांगा विधान काय म्हणतो की इथं जर चेक जर केला आपण यस हा ए पेक्षा लहान आहे. लहान आहे तो, कारण की इकडे लहान पॉईंट दाखवलेला आहे त्यांनी. आणि ए अर्थात काय झालेला आहे? मोठा झालेला आहे. 2 पॉईंट दाखवलेला आहे कोणाकडं? ए कडं. त्याच्यानंतर जर समोर जर वाचत गेलो मी की ए हा लहान आहे सी पेक्षा किंवा समान आहे. लहान आहे ए किंवा तो कसा आहे बेटा? समान आहे. त्याच्यानंतर जर वाचत गेलो तर सी हा लहान आहे कोणापेक्षा? एच पेक्षा. लहान दिसतो कारण एक पॉईंट त्याच्याकडे आहे, एच कडे मोठा आहे म्हणून 2 पॉईंट दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा एच आणि आय हे दोघं एकमेकाला कसं आहे? समान आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आय हा लहान आहे, दिसतो का रे? लहान आहे सर तो, किंवा समान आहे कोणाला? तर एन ला. आता चेक करून घ्या. जर मी नंबर दिले इथं, जर मी काय केलं इथं नंबर दिलं तर काय लक्षात येते ते समजून घ्या. मी रॅन्डमली नंबर घेत आहे. मी जर इथं यसला 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 जर मी इथं 5 नंबर दिलं, 5 नंबर, तर ऑब्विसली यस हा लहान आहे ए पेक्षा, तर ए चा नंबर काय असेल बेटा? 6 घेऊया आपण, मोठा झाला तो त्याच्यापेक्षा. त्याच्यानंतर जर बघितलं ए हा लहान आहे म्हणते सी पेक्षा, म्हणजे सी ची किंमत आपल्याला वाढवून दाखवावं लागणार आहे वरच्या चिन्हानुसार.
मला काय दाखवणार आहे की ए हा लहान आहे सी पेक्षा, अर्थात ए चं जर किंमत आपण 6 जर घेतलं असेल तर सी चं किंमत आपल्याला 7 घ्यावं लागणार, मोठं दाखवायचं आपल्याला सी, किंवा तो समान आहे, किंवा जर समान जर असेल तर मी असं म्हणतो की ए जेवढा आहे तेवढं सी दाखवावं लागेल, ए जर 6 असेल तर सी पण मी काय दाखवतो बेटा 6 दाखवतो. पण काला का हे इथं लक्षात ठेवा. चला समोर जातो मी, सी हा लहान आहे एच पेक्षा, सी जर लहान जर असेल एच पेक्षा तर एच आपल्याला मोठा दाखवायचा आहे सी पेक्षा. मग सी ची किंमत आपल्याकडे 2 आहे, एक तर 7 आहे किंवा 6 आहे. मग दोन्ही पेक्षा आपल्याला एक मोठा नंबर इथं दाखवायचा आहे. इथं 7 आणि 6 जर देत असेल तर मी इथं 8 नंबर घेऊ शकतो का, तर घेऊ शकतो. हे दोघांपेक्षा हे मोठंच झालेलं आहे, हे इथं समजून घ्या. त्याच्यानंतर चेक करा की एच जेवढा आहे तेवढाच आय आहे म्हणते, मग एच 8 आहे तर आय पण किती असेल बेटा 8. त्याच्यानंतर चेक करा आय जो जेवढा आहे तेवढा एन आहे, हे खालील जो चिन्ह दिसतो, पण वरील चिन्ह काय म्हणतो, काय म्हणतो तो की आय हा लहान आहे, आय कसा आहे लहान आहे एन पेक्षा. मग लहान जर असेल तर एन मोठा झाला, एन जर मोठा असेल तर 8 पेक्षा आपल्याला एक नंबरनी आपल्याला वाढून घ्यावं लागणार, म्हणजे काय झालं तिथं 9 नंबर आलेला आहे कोणासाठी एन साठी. पण एक गोष्ट अजून इथं काय दिलेला आहे की चिन्ह दिसतो खाली काय की तो समान पण असू शकतो, कोणाला आयला असू शकतो. याचाच अर्थ मला सांगा आय जेवढा आहे तेवढं एन दाखवावं लागतं आपल्याला, म्हणजेच मला सांगा आय ची किंमत किती दाखवली आपण 8, तर एन ची किंमत पण किती असेल बेटा 8च असेल रे भाऊ, एवढं लक्षात ठेवा. आता आपण निष्कर्ष बघूया की निष्कर्ष हे करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे. निष्कर्ष कसे आहे ते करेक्ट आहे की इनकरेक्ट. सांगा आता नंबर टाकूया पटपट. एनचं किती आहे सांगा, एनचं किती आहे तिथं 9 किंवा 8 आहे तिथं. आपल्याला थोडं हे नंबर जे आहे समजा 9 किंवा 8 आहे तिथं. त्याच्यानंतर एच किती दिलेलं आहे, एच 8 दिलेलं आहे. आता बघा काय म्हणतो तो की एन हा मोठा आहे आणि तो मोठा आहे वरील चिन्हानुसार 9 नंबर आलेला आहे त्याच्यापेक्षा. एच हा लहान आहे, मग एचच्या किंमत किती दिलेली आपण 8 दिलेला आहे. मग हा पहिला जो चिन्ह आहे तो करेक्ट आहे, पण सेकंड चिन्ह आपण चेक करून घेऊ. सेकंड चिन्ह काय म्हणतो किंवा सेकंड साइन काय म्हणतो की एन जेवढा आहे तेवढा एच आहे. मग एन ची किंमत जे 8 असेल 8 असेल तर एच ची किंमत पण 8 दिलेली आहे, म्हणजे हा ऑप्शन किंवा हा निष्कर्ष माझ्यासाठी करेक्ट आहे. पॉईंट काला बघा हा जिथं फिरून दिलेला आहे तुम्हाला. चला समोरचा पॉईंट समजून घ्या काय म्हणतो की एन मोठा आहे एस पेक्षा. एन कसा आहे मोठा आहे कोणापेक्षा एस पेक्षा. आता मला सांगा एन ची किंमत किती म्हटलं आपण 9/8, 9 काय म्हटलेलं आपण 8, तर एस ची किंमत किती आहे बेटा 5 आहे. मग मला सांगा इथं जर चेक जर केलं तर एन मोठाच आहे एस पेक्षा. कसा एस ची किंमत किती आहे बेटा 5 आणि यांची किंमत किती आहे 9 किंवा 8 आहे. मग 5 पेक्षा 9 पण मोठा आहे 8 पण मोठा आहे, याचा अर्थ सेकंड पण काय तिथं करेक्ट आहे. सेकंड काय पण काय असेल तिथं करेक्ट असेल. चेक करा समोरचा. समोर पॉईंट असं दिलेलं आहे आपल्याला की सी हा मोठा आहे एस पेक्षा, तर सी ची किंमत चेक करून घ्या रे. सी ची किंमत 6 किंवा 6 आहे आणि एस ची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला 5 दिलेली आहे. अर्थात मला सांगा 5 पेक्षा 6 पण मोठा आहे 7 पण मोठा आहे, अर्थात सी तिथं मोठाच आहे. हा पण काय सांगतो निष्कर्ष करेक्ट आहे तिथं. त्याच्यानंतर चेक करा सी हा लहान आहे एन पेक्षा. सी जर लहान जर असेल तर सी ची किंमत बघा भाऊ, सी ची किंमत 7 घेतलेली आपण किंवा 6 घेतलेली आहे. यांची किंमत जर बघितलं 9 किंवा 8 दिसत आहे तुम्हाला, म्हणजे इथं काय म्हणायचं आहे त्याला की एन मोठा आहे आणि एन मोठाच आहे. बघा 9 पण मोठा आहे आणि 8 पण मोठा आहे कोणापेक्षा 7 आणि 6 पेक्षा. 7 आणि 6 पेक्षा 9 आणि 8 हे दोन्ही नंबर कसे आहे मोठे आहे. अर्थात मला सांगा इथं जर चेक जर केलं तर हा स्टेटमेंट पण काय असेल करेक्ट असेल. म्हणजे इथं असं म्हणू शकतो आपण की हे सर्व निष्कर्ष आहे की नाही ऑल ऑफ द अबोव आर काय असेल करेक्ट असेल. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते निष्कर्ष किंवा आपण असं डायरेक्ट म्हणू शकतो सर्व निष्कर्ष काय इथं करेक्ट आहे. सर्व निष्कर्ष आर करेक्ट आहे की नाही. ते काय रे सर्व निष्कर्ष काय असेल तिथं बरोबर आहे. सर्व निष्कर्ष कसे आहे ते बरोबर आहे. पॉइंट क्लिअर का. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया काय दिलेलं आहे काय नाही. बघा परत दिलेलं आपल्याला विधान. काय म्हणतो विधान, विधाने असं दिलेलं आहे ए इज इक्वल टू बी, म्हणजे ए जेवढा आहे तेवढाच बी आहे. याचा अर्थ काय झाला की बी हा सी पेक्षा मोठा आहे किंवा समान आहे. सी हा डी पेक्षा मोठा आहे म्हणजे डी छोटा झाला. डी हा ई पेक्षा मोठा किंवा समान आहे, डी हा ई पेक्षा मोठा आहे किंवा कसा आहे बेटा तो समान आहे. आणि ई जेवढा आहे तेवढाच कोण आहे रे एफ आहे. नंबर देण्याला आपण सुरुवात करूया.
नंबर काय देतो ते चेक करून घ्या. आता बघा, नंबर जर आपण ए ला 7 नंबर दिलं तर बी ला पण किती द्यावं लागणार, 7 नंबर द्यावं लागणार, कारण ए आणि बी हे समान आहे. त्याच्यानंतर बी हा सी पेक्षा मोठा आहे, पहिला चिन्ह बघत आहे मी, काय बघत आहे इथं, बी हा सी पेक्षा मोठा आहे, याचा अर्थ मला सांगा सी ला आपण नंबर लहान द्यावा लागणार आहे, कारण की सी इथं छोटा दाखवायचा आहे. किंवा किंवा काय म्हणतो बेटा तो, की तो बी एवढा सी आहे, म्हणजेच मला सांगा बी ची किंमत जर 7 घेत असेल तर सी ची पण किंमत किती घ्यावं लागणार आहे, आपल्याला 7 घ्यावं लागणार आहे. येते तुमच्या लक्षामध्ये. चला, सी मोठा आहे डी पेक्षा, सी जर मोठा डी पेक्षा जर असेल तर या दोन्ही नंबर पेक्षा डी चा नंबर हे लहान घ्यायचा आपल्याला. मग इथं जर बघितलं डी चा नंबर आपण जर 5 जर घेतला तर 5 नंबर 6 पेक्षा लहान आहे, 7 पेक्षा पण लहान आहे. येते लक्षामध्ये. समोर जाऊया. समोर जर बघितला डी हा मोठा आहे ई पेक्षा, डी जर मोठा असेल ई पेक्षा तर डी ची किंमत जर 5 घेतली असेल तर ई ची किंमत आपल्याला कमी घ्यायची आहे, म्हणजे काय घ्यायची आपल्याला 4 घ्यायची आहे इथं. आता चेक करा दुसरी कंडिशन काय म्हणते तो, दुसरी कंडिशन अशी म्हणत आहे की डी जेवढा आहे तेवढाच कोण आहे तिथे ई आहे. डी जेवढा आहे तेवढाच कोण आहे तिथे ई. मग मला सांगा डी ची किंमत जर 5 जर असेल तर ई ची किंमत आपल्याला ऑप्शन मध्ये काय दाखवायची आहे, 5 दाखवायचं आहे, कारण की इथे दोन कंडिशन निघत आहे. पण कळलं का, दोन साइन आहे म्हणून दोन कंडिशन तिथे निघत आहे. 1 मिनिट. चेक करून घ्या. आता काय म्हणत आहे तो, की ई ची जेवढी किंमत आहे तेवढीच कोणाची आहे, एफ ची. म्हणजे ई जेवढा आहे तेवढाच कोण आहे रे, एफ आहे. मग ई जेवढा ई केवढा आहे तर ई म्हणू शकतो आपण 4 आहे नंबर त्याला, किंवा आपण म्हणू शकतो तो 5 आहे. पण कळलं का, म्हणजे ई जेवढा आहे तेवढाच कोण आहे तिथं, एफ आहे. चेक करून घेऊ आपण काय म्हणत आहे तो काय नाही. बघा सी ची आपल्याला वय बघायचं आहे किंवा सी ची किंमत बघायची. सी ची किंमत आहे 6/7. ए ची बघून घ्या, ए काय म्हणत आहे 7. आता एक गोष्ट समजून घ्या, या चिन्हाचा अर्थ काय झाला, या साइनचा अर्थ काय झालेला आहे, की सी हा ए पेक्षा लहान आहे. आता मला सांगा सी हा ए पेक्षा लहान आहे का, तर हो आहे, कारण की सी ची आपण किंमत जर बघितली किती आहे, ते सीचा नंबर किती आहे बेटा 6 आहे आणि ए चा नंबर 7 आहे. अर्थात मला सांगा सी हा छोटा झाला आणि झालेला आहे तो साइन नुसार पण दिसत आहे आणि नंबर नुसार पण दिलेला आहे तिथं. त्याच्यानंतर असं म्हणत आहे की तो, की सी जेवढा आहे तेवढाच ए आहे. मग मला सांगा सी जेवढा आहे तेवढाच ए आहे की नाही आहे. म्हणजे इथं जर बघितलं ऑप्शन निष्कर्ष किंवा आपण जर बघितलं निष्कर्ष क्रमांक 1 हे तिथं काय असेल बेटा, करेक्ट असेल. निष्कर्ष क्रमांक 1 काय असेल तिथं, करेक्ट असेल. त्याच्यानंतर चेक करून घ्या. त्याच्यानंतर बघा एफ जेवढा आहे म्हणते, सॉरी एफ हा ठीक आहे डी पेक्षा कसा आहे रे, लहान आहे. किंवा एफ हा डी एवढा आहे. अर्थात मला सांगा एफ ची किंमत किती म्हटलं होतं आपण, हे बघा एफ ची किंमत ही आहे, दिसत आहे तुम्हाला. डी ची किंमत चेक करून घ्या, डी ची किंमत किती दिलेली आहे त्यांनी, डी ची किंमत 5 दिलेली आहे. आता चेक करूया आपण काय म्हणतो तो. हे इच्छा इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं. एफ ची किंमत ही आहे, एफ ची किंमत इथं चेक करा. काय म्हणतो तो, की एफ हा लहान आहे डी पेक्षा. मग मला सांगा एफ ची किंमत किती बघितली आपण, 4 आहे आणि डी ची किंमत किती बघितली बेटा, 5 आहे. मग मला सांगा 4 आणि 5 मध्ये जर बघितलं तर 4 ही हा जो नंबर आहे तो लहान आहे, म्हणजे एफ हा लहान आहे डी पेक्षा, तर हा जो साइन आहे तो करेक्ट आहे. आता दुसरा साइन चेक करून घेऊ आपण. एफ जेवढा आहे तेवढा डी आहे. मग मला सांगा एफचा नंबर जर 5 जर असेल तर डी चा नंबर पण 5 दिलेला आहे. म्हणजे मला सांगा हे दोघं पण करेक्ट आहे की नाही, करेक्ट आहे. म्हणजे दोन्ही साइन बेटा इथं करेक्ट आहे आणि तो तिथं तोच साइन यायला पाहिजे होता, आहे की नाही, लहानवाला आणि इथं काय समानवाला. म्हणजे इथं जर बघितलं निष्कर्ष सेकंड जर बघितलं ना, तो पण काय माझ्यासाठी करेक्ट आहे. 3 नंबर मध्ये किंवा आपण 3rd नंबर निष्कर्ष मध्ये जाणार आहे. निष्कर्ष बघा तिथं सी ची नंबर बघा, सीचा नंबर काय 6/7. 6/7. एफचा नंबर किती आहे रे, 4/5. त्याचं म्हणणं काय, सी मोठा आहे एफ पेक्षा, सी मोठा आहे एफ पेक्षा. बघून घेऊ आपण, इथं 6 दिलेला आहे, 7 दिलेला आहे नंबर आणि इथं 4 आणि 5 दिलेले. म्हणजे या दोघांपेक्षा 6 आणि 7 करेक्ट आहे. म्हणजे 3rd नंबर पण काय दिसतो मला, निष्कर्ष करेक्ट आहे. त्याच्यानंतर चेक करून घ्या, एफ चा नंबर चेक करा, एफ लहान आहे ए पेक्षा.
म्हणजे ए मोठा असायला पाहिजे, एचा नंबर इथं मोठा असायला पाहिजे. मग एफचा नंबर बघून घेऊ आपण 4 किंवा काय घेतलेले आपण 5. आता हे नंबर जे आहे तुम्हाला मी पहिलेच सांगितले, हे मी रॅन्डमली घेतलेलं आहे, असं काही ठरवून घेतलेलं नाहीये. चेक करून घ्या, माझ्या मनात आले म्हणून मी घेतले. तुम्ही काही नंबर इथे चेक करू शकता, पण इथे जर बघितलं तर छोटे छोटे नंबर घ्या, तिथं समजतो लवकर. त्याच्यानंतर चेक करा, ए दिसतो आपल्याला, एचा नंबर किती दिलेला आहे 7. आता भाऊ समजून घे रे, काय म्हणतो तो की जर समजा एफ हा लहान आहे ए पेक्षा, तर तो लहानच आहे, कारण की नंबर ए चं जर बघितलं तर तो 7 आहे, आणि एफ चं जर बघितलं एक तर 4 आहे किंवा 5 आहे, आणि 7 पेक्षा 4 आणि 5 दोन्ही पण काय भेटत तिथं, सॉरी तो चिन्ह अजून वेगळं होऊन जातं इकडं. ठीक आहे, दोन्ही पण त्याच्यापेक्षा हे काय रे, दोन्ही पण काय म्हणू शकतो आपण लहान आहे, आणि हा काय असेल माझ्यासाठी मोठा आहे. अर्थात तिथं समजून घ्या, 4 नंबरचा जो ऑप्शन आहे तो पण काय बेटा माझ्यासाठी करेक्ट आहे. अर्थात चारही निष्कर्ष जर बघितला आपण, तर ते सर्व काय असेल रे तिथं करेक्ट आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, निष्कर्ष दिसत आहे ना तुम्हाला, निष्कर्ष ठीक आहे, सर्व बरोबर आहे. निष्कर्ष 1 2 3 4 हे सर्व काय रे तिथं बरोबर आहे, करेक्ट आहे. चला, टाइप 3 मध्ये चेक करून घ्या. टाइप 3 मध्ये काय म्हणतो तू,